सगळ्यांना हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे उद्यापासून चालू होणाऱ्या शारदीय नवरात्राविषयी. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. यंदा नवरात्र उत्सव हा 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे 10 दिवसांचे आहे. आश्विन शुल्क प्रतिपदेपासून ते शारदीय नवरात्राचा आरंभ होतो. यावर्षी 22 सप्टेंबर रोजी सोमवारी नवरात्र प्रारंभ होणार असून याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. साधारणपणे नवरात्र हे 9 दिवसांचे असते, परंतु तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कधी नवरात्र हे 8 किंवा 10 दिवसांचे होऊ शकते. यावर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र 10 दिवसांचे असणार आहे. गेल्या वर्षी देखील म्हणजे 2024 मध्ये तृतीया वृद्धी तिथी होती आणि नवरात्र 10 दिवसांचे होते. नवरात्रामध्ये देवीस रोज 1 माळ अर्पण करताना जितक्या दिवसांचे नवरात्र असेल तेवढ्या माळा रोज 1 याप्रमाणे अर्पण कराव्यात. वृद्धी असल्याने 2 दिवसांच्या 2 स्वतंत्र माळा अर्पण कराव्यात. अनेक जण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात, पण काही जणांना काही कारणाने उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास केला तरी चालतो. आणि तसे देखील शक्य नसेल तर किमान अष्टमीच्या दिवशी तरी उपवास हा केलाच पाहिजे. नवरात्र हा देवी दुर्गाच्या 9 रूपांचा गौरव करणारा हिंदू सण आहे, जो साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साजरा होतो. हा उत्सव 9 रात्री चालतो आणि अनेकदा 10व्या दिवशी दशहरा म्हणजेच विजयदशमी म्हणून साजरा केला जातो, जो देवीच्या विजयाचे प्रतीक आहे. नवरात्र हा भक्ती, उपवास, गरबा, दांडिया यासारख्या पारंपरिक नृत्यांचा सण आहे. तसाच जास्तीत जास्त सेवा करण्याचा देखील हा उत्सव आहे. नवरात्र हा सण स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या देवी दुर्गा किंवा आदिशक्तीच्या सामर्थ्याला समर्पित आहे. हा सण मुख्यत्वे आश्विन महिन्यात येतो, तो शरद ऋतूच्या सुरुवातीला असतो. नवरात्रीच्या सणांचे स्वरूप म्हणजे भक्ती आणि उत्सव, नृत्य आणि उत्सव, देवीची पूजा, उपास-तापास, सेवा, ऊर्जा आणि सिद्धी. या सणामध्ये देवीचा आशीर्वाद जीवनात अनेक चमत्कार घडवतो आणि भावनात्मक, आध्यात्मिक व बौद्धिक स्तरावर ऊर्जावान अनुभव येतो असे मानले जाते. नवरात्री हे वर्षातून 2 वेळेला येतात. एक म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात येते ती चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येते ती म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव. तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ज्या षडरात्री येतात तो खंडोबाचा उत्सव असतो. भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात, दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्याला चंद्रघंटा, चौथ्याला कुष्मांडा, 5व्याला स्कंदमाता, 6व्याला कात्यायनी, 7व्याला कालरात्री, 8व्याला महागौरी आणि 9व्याला सिद्धिदात्री. अशा या 9 दिवसात निरनिराळ्या 9 रूपांमध्ये ती वावरत असते आणि 10व्या दिवशी ती शुभ-निशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते. अशा या देवीचे हे 9 रूप आपण बघितल्यानंतर तिचे हे 9 दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव असते त्यात कोणी उपासक एक भक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून तिची आराधना केली जाते. 9 कुमारिकेचे पूजन, सप्तशती पाठ, कुंकुम अर्चन, श्रीसूक्त पाठ, ललिता सहस्रनामावली आणि आपली जी परंपरा चालत आलेली कुलदेवता आहे तिचा जप हे जास्तीत जास्त केल्यास त्याचा श्रेष्ठत्व प्राप्त होतो. या काळामध्ये आपण जास्तीत जास्त पवित्र ग्रंथाचे वाचन करावे, जसे की दुर्गा सप्तशती. श्री सप्तशती रचियला मार्कंडेय ऋषी काय म्हणतात ते बघूया. जो कोणी भक्त या नवरात्रामध्ये या भगवतीचे मनापासून उपासना करेल त्याला कुठलीच बाधा होणार नाही आणि त्याला या जन्मात धनधान्याची प्राप्ती होईल.
यात काही शंकाच नाही. असे म्हणून सकलाच्या चराचर अजरामर भगवती देवीला माझे साष्टांग दंडवत असो. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.